आज आपण एक अशी जादुई चटणी पाहणार आहोत की जी बऱ्याच आजारांवर गुणकारी अशी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच फायदेशीर. त्यातल्या त्यात स्त्रियांसाठी तर खूपच फायदेशीर अशी ही चटणी आहे. काय करायचं, अर्धी वाटी जवस चांगलं असं चटाचटा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर पाववाटी तीळसुद्धा चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर चमचाभर तेल घालायचं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 चमचे धने घालायचे आहेत. ते देखील आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. त्यानंतर 3 ते 4 चमचे सुकं खोबरं घालायचं आहे. चांगलं असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तीळ जवस थंड करून घ्यायचं. एका मिक्सिंग जारमध्ये सुकं खोबरं आणि लसूण कढीपत्त्याचं वाटण घालायचं आहे. तीळ जवस घालायचे, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सिंग जारमधून वाटून घ्यायचं. आणि इथे आपली ही जादुई चटणी बऱ्याच आजारांवर गुणकारी अशी ही तयार होते. मग वाट कसली पाहताय? सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.